आज बघूया लिंबू मिरचीचं चटपटीत लोणचं. हे लोणचं वर्षभर टिकतं. बऱ्याच जणांकडून लोणचं बुरशी येते किंवा खराब होतं. त्याचं कारण काय? किंवा मग बुरशी येऊ नये, खराब होऊ नये, वर्षभर लोणचं छान टिकावं म्हणून काय करायचं? त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे. या लोणच्यासाठीचा मसालासुद्धा घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनतो आणि खूप टेस्टी लोणचं बनतं. चला बघूया रेसिपी. गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यात अंदाजे अर्धी वाटी मीठ घातले. मीठ फक्त अर्ध्या मिनिटासाठी गरम करून घ्यायचंय, भाजायचं नाही. पहिली टीप आहे लोणचं खराब होऊ नये म्हणून. पावसाळ्यात लोणचं बनवणार असाल तर मीठ हलकंसं तव्यावरती गरम करून घ्यायचंय. पावसाळ्यात मिठाला मॉइश्चर पकडतं, थोडंसं ओलसर मीठ वाटतं बघा, त्याच्यामुळं सुद्धा लोणचं खराब होतं. त्यामुळं लोणचं बनवते वेळी मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं. आता मीठ गरम करून घेतलंय. त्याच्यानंतर इथे मी पाव किलो मिरच्या आणि त्याच्यासाठी 6 ते 7 लिंबू घेतलेत. मिरच्या मी तिखट वापरल्यात, आवडीनुसार कमी तिखटसुद्धा वापरू शकता. आता मिरच्या आणल्यानंतर त्यातल्या खराब मिरच्या निवडून बाजूला केल्या, स्वच्छ धुतलं आणि कपड्याने पुसून फॅनखाली लिंबू आणि मिरची छान सुकवून घेतलं. ओलसरपणा अजिबात राहायला नको मिरच्यांना आणि लिंबाला. आता छान मिरच्या सुकल्या की मग त्या अशा कट करून घ्यायच्या बघा, असा चीर देऊन घ्यायचा. मिरची जर खूप लांब असेल तर त्याचे 2 तुकडे करू शकता. तोपर्यंत मी माझ्या आजीची एक सगळ्यात सोपी मिरची लोणच्याची रेसिपी शेअर करते. आमच्या लहानपणी तेव्हा परिस्थिती एवढी काही कोणाची चांगली असायची नाही. तेव्हा मग आजी शेतातूनच अशा मिरच्या आणायची. शेजारी वगैरे एखादं लिंबाचं झाड असेल तर तिथून 4-5 लिंबू आणायचे. या मिरच्यांना असा कट द्यायची आणि तेव्हा एवढा काही मसाला मिळायचा नाही किंवा तेलही मिळायचं नाही साधं. तर आजी असा कट देऊन घ्यायची मिरच्यांना. उकळामध्ये मोहरी ओबडधोबड कुटून घ्यायची आणि फक्त ते मोहरीचं बनवलेलं पीठ, मीठ आणि हळद या मिरच्यांना आणि लिंबांना लावायची आणि भरणीत भरून ठेवायची. ना तेल ना कुठला मसाला, तरीसुद्धा एवढं टेस्टी ते लोणचं लागायचं ना. कोणत्या दिवशी भाजी नाही बनवली तरीसुद्धा त्या मिरची बरोबर भाकरी किंवा चपाती खायचो. अगदी छान लागायचं ते लोणचं. तर आता मिरच्यांना कट देऊन झालाय. त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा इथे मी चिरून घेतलेले आहेत. आता या मिरच्यांमध्ये लिंबू टाकायचे. लिंबाच्या थोड्याफार बिया काढून घ्यायच्या. आता मीठ गार झालेलं आहे चांगलं. तर याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. बघा, मीठ असं कोरडं पाहिजे, ओलसर मीठ घालू नका. 1.5 चमचा मीठ आणि याच्यामध्ये हळद घालायची. आता हळद घालतेवेळी मसाले डब्यातली हळद अजिबात घालू नका. स्वयंपाक करतेवेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले तिखट मिक्स असतं म्हणून लोणचं खराब होतं. एखाद्या मोठ्या डब्यामध्ये भरणीमध्ये वर्षभरासाठीची हळद साठवतो त्यातली हळद घाला. अर्धा चमचा हळद घातली आहे आणि हे मिरच्यांना चांगलं लावून घ्यायचं. याच्यामुळं याला पाणी सुटतं आणि मिरच्यांना जो कट दिला आहे आपण त्याच्या आतपर्यंत छान हे मिठाचं हळदीचं पाणी लागतं. लोणचं एकदम टेस्टी लागतं. आता हे मिरच्यांना लावून झालं की हे झाकून ठेवायचं. तोपर्यंत लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. आता त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी 2 मोठे चमचे धने घेतलेत. पोहे खायचा चमचा वापरलाय. नंतर 2 चमचे जिरं, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा मेथीदाणे आणि 4 चमचे मोहरी घेतली आहे. मोहरी थोडीशी जास्त घ्यायची, मेथीदाणे कमी घ्यायचे. मेथीदाणे थोडेसे कडवट असतात म्हणून. तर आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे. गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे व्यवस्थित भाजायचं आहे. धने आणि बडीशोप नक्की घाला, याच्यामुळं लोणच्याची टेस्ट दुप्पट होते. एकदम छान टेस्टी लोणचं लागतं. आता हे भाजून झालं की काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि याला गार करायचं आहे. पूर्णपणे गार झालं की मग वाटून घ्यायचं. मिक्सरला लावून वाटू शकता. खूप जास्त बारीक वाटू नका, थोडंसं जाडसर वाटायचं. आता मी ते खलबत्त्यामध्ये हे कुटून घेणार आहे. खूप जास्त बारीक पावडर केली तर ती टेस्ट नाही लागत तेवढी लोणच्यामध्ये. असं ओबडधोबड वाटली तर छान टेस्टी लोणचं लागतं. आता हे वाटून झालं आहे. आता अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही मसाल्यांची पावडर घातली. गॅस लगेच बंद करायचा कारण मसाले ऑलरेडी भाजलेले आहेत. हे
तेलामध्ये पुन्हा मसाले भाजायची गरज नाही. तेल गरम झालं की मसाले घालायचे आणि गॅस बंद करायचा. हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. 15-20 मिनटं मी गार करायला त्याला ठेवलं होतं. पूर्णपणे गार झाले आणि तोपर्यंत याला छान पाणी सुटलेलं आहे. हळद आणि मीठ याच्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे. मसालासुद्धा गार झाला आहे आणि आता याच्यामध्ये हा मसाला घालूया. अजिबात कोमट किंवा गरम घालू नका मसाला. तेल पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच याच्यामध्ये घाला, नाहीतर मग लोणचं खराब होतं. आता हा मसाला याला लावून घ्यायचा चांगला. चमच्याने लावू नका, कारण व्यवस्थित मसाला लागला जात नाही. हाताचाच वापर करा. मसाला छान हाताने लागतो. मिरच्यांमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित जातो. लोणचं टेस्टी होतं. आता हे व्यवस्थित लावून झालेला आहे मसाला मिरच्यांना. लिंबांच्या फोडींना, मिरच्यांना मसाला छान लागलाय. आता पुढची टीप म्हणजे आपण जी बरणी वापरतो, काचेची किंवा चिनी मातीची वापरली तर स्वच्छ धुवायची. लोणचं करायचं त्या दिवशी सकाळीच आणि सुकवून घ्यायची. आणि नंतर थोडंसं गॅस चालू करायचा, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि अशा प्रकारे भरणी थोडंसं गरम करून घ्यायची. त्यातला जो मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि कोरडी होते. आता प्लास्टिकची भरणी वापरत असाल तर त्याला पुसून चांगलं फॅन खाली ठेवा. पावसाळ्यामुळे ऊन तर काही नाही आहे. ऊन असेल तर उन्हात ठेवा, नाहीतर फॅन खाली ठेवून भरणी छान सुकवून घ्यायची प्लास्टिकची. अजिबात ओलसर ठेवू नका. आणि भरणी गरम करून घेतली मी काचेची आणि त्याच्यामध्ये लोणचं भरलं आणि इथे आपलं लिंबू मिरचीचं वर्षभर टिकणारं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही लोणचं बनवलं आणि छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचं लोणचं सुद्धा अजिबात खराब होणार नाही, वर्षभर टिकेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.